कलियुगातला नवसाला पावणारा देव आणि आपल्या प्रामाणिक कष्टाला फळ देणारा देव कोणता असेल तर तो म्हणजे सद्गुरू बाळूमामा. आपण जर सद्गुरू बाळूमामांचे भक्त असाल, त्यांची सेवा करत असाल तर ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टींची अंमलबजावणी करा, जेणेकरून सद्गुरू बाळूमामांचे आपण खूप चांगले भक्त होईल. कारण की सद्गुरू बाळूमामांना ह्या गोष्टी कधीच आवडत नसत. आपण जर नॉनव्हेज खात असेल तर सगळ्यात महत्त्वाचं ते बंद करा. ह्याच्या आधी खाल्लं असेल जाऊ द्या, परंतु आत्तापासून तरी ते सोडणं गरजेचं आहे. आपण ज्यांना कापून खातो त्यांचा सांभाळ करणारे कोण असेल तर ते सद्गुरू बाळूमामा. त्यामुळे ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसन करणं. ह्या गोष्टींचा सद्गुरू बाळूमामांना फार तिटकारा होता. ह्या गोष्टी एक टाळायला हवेत. बोला जय बाळूमामा.